प्लेयर ऑफ द मॅच ठरलाय, जे अक्षी साखर प्रीमियर लीग 2025 पर्व 4. तर आमच्या समेत जुळलेत एक उधळमुख समालोचक, साखरगावचे आमचे सहकारी मित्र सरोज तांडेल. एक चांगलं या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून समालोचन आपल्याला ऐकायला आणि पाहायला मिळतोय. टॉस गन वॉटर स्पोर्ट्स साखर संघ नाणेफेक जिंकलाय. त्याने निर्णय घेतला प्रथमतः या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा आणि खऱ्या अर्थानं फलंदाजांसाठी पाचारण केलंय, आमंत्रण केलंय. ते म्हणजे मंगळमूर्ती साखर युक्ता स्पोर्ट अक्षी या संघाला. आणि पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय गोलंदाज, तो म्हणजे नवजवान ऋषभ जयगडकर पाहायला मिळतोय. मागील सामन्यात सुंदर गोलंदाजी केली होती, तो म्हणजे गोलंदाज ऋषभ. त्याच्या समोर फलंदाज सज्ज होतोय, तो म्हणजे प्रतीक. मागील सामन्यात त्यांनी बॅक टू बॅक 2 फोर्स मारले होते. बघा पुढील चेंडू, पहिला चेंडू, सामन्याला सुरुवात होते. शॉर्ट पिच मध्ये चेंडू, नक्कीच फायटेड फटका, कव्हरच्या दिशेत खेळण्याचा प्रयत्न नक्कीच अपयश ठरला, परंतु धाव, एक रन शॉट. पहा, या शॉर्ट रन ना खूप आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. जेव्हा जेव्हा आपण या ठिकाणी ह्या धावा घेत असतो ना, तेव्हा आपण पॉपिंग क्रीजमध्ये जे लाईन आहे ती पार केली की नाही हे देखील पाहणं गरजेचं असतं. नुसती धावा घेऊन उपयोग नसतो त्याचा. मात्र या बॅकफुटला सरसून मारण्याचा प्रयत्न राहिलाय. सिली मिडऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवलं गेलं, तत्पर मात्र सिंगल धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या पहिल्या धावफलकावरती 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं ना, ही मॅच खूप महत्त्वाची आहे. दोन्ही संघ एक एक मॅच जिंकलेत. म्हणजे या ठिकाणी जर पाहायला गेलं ना, तर जर ही दुसरी मॅच लगातार जिंकले तर सुपर 8 मध्ये हे दाखल होतील. नक्कीच, परंतु त्यासाठी दोन्ही संघांना पूर्ण एफर्ट्स द्यावे लागतील व आपल्याला खेळ दाखवता आला पाहिजे या सामन्यासाठी. बघा सुंदर गोलंदाजी ऋषभची पाहायला मिळते. नक्कीच फलंदाजाला आवरून ठेवलंय, बांधून ठेवलंय. नक्कीच या गोलंदाजाने पहा या ठिकाणी जे पिवनचं षटक हाताळत असताना खऱ्या अर्थाने 3 चेंडूमध्ये, पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या, तिसरा चेंडू डॉट आलाय, चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राहिलाय आणि खऱ्या अर्थाने धावा रोखायच्या आहेत या गोलंदाजाला. बॅकफुटला सरसले या ठिकाणी पहा, सुंदर या ठिकाणी फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय आणि मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर मात्र तिसऱ्या पंचांना रेफर केले गेलंय की फलंदाज हा पॉपिंग मध्ये पोहोचलाय का. हा चेंडू खऱ्या अर्थाने एसटीला लगावला गेलाय. पंकज नको आपण या ठिकाणी यायचं आहे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये, कारण दिलंय. ओके, नो डाऊट. फलंदाज मात्र धावच्या सुरुवात पास झालाय. पहा या ठिकाणी जो निर्णय घेतलाय गन वॉटर स्पोर्ट साखर या संघाने, आतापर्यंत योग्य पाहायला मिळतोय की या ठिकाणी समोरच्या संघाला धावांपासून कमीत कमी धावांपासून रोखायचं. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं ऋषभ या गोलंदाजावरती विश्वास दाखवला, तो आतापर्यंत खरा ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्याकडं वेग आहे आणि लाईन आणि लिंक पण आहे, कारण हा गोलंदाज पंकज नागवाच्या मार्फत हा त्यांच्या संघातही खेळत असतो आणि पॉवर प्लेचं षटक टाकत असतो. नक्कीच त्याचं मनोबल वाढलं असतं. आणि अशाच सान, आता यानंतर सान वगैरे असे बाहेर टुर्नामेंट खेळत असतो, तिथं हा गोलंदाज सज्ज असतो. त्यामुळे मोठ्या टुर्नामेंट खेळण्याचा अनुभव त्याच्या इथं नक्कीच आता झाला आहे. परंतु या लीगसाठी नक्कीच आपलं पूर्ण समर्पण देईल ऋषभ. पंचांच्या डाव्या हाताकडून तुषार याला. बघूया पुढील चेंडू, लोकल पल्लीचा चेंडू लॉंगनच्या स्वरूपात खेळून काढला, कार्पेट टिकत्या, तोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत धावसंख्या 1 वर वाढली. धावसंख्या होती ती म्हणजे युक्ता स्पोर्ट अक्षी संघाची 3. 1 बाद 3. एक गडी धावची स्वरूपात प्रतीक गायकर बाद झाला होता, त्याच्या ठिकाणी आलाय तो म्हणजे फलंदाज तुषार. बघूया पुढील चेंडू,
नक्कीच फ्लायटेड फटका कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू जातोय वन बाउन्स चौकार. या ठिकाणी पहा धावा येत नव्हत्या, मात्र हा एक चांगला फटका सजवला गेला. आपण पाहिला डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये ज्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नव्हतं आणि खऱ्या अर्थाने गॅप या ठिकाणी चांगल्या दर्जा फटका खेळला गेला. चौकार आलं. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिल्या धावफलकावरती 7 पाहायला मिळतात. मात्र आज मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपण जर पंकज नाकवा यांना पाहतोय, अक्षय मुंडे यांना पाहतोय. अगदी चांगल्या दर्जा त्यांच्यामधून आयोजन पाहायला मिळतोय की ते कमी नाही. आणि खऱ्या अर्थाने या अक्षी साखर प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर नागाव हे ग्रामस्थ आहेत. मात्र त्यांच्या माध्यमातून चांगला निर्णय या ठिकाणी हा आयोजन आणि नियोजन पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर आपण पाहिलं 7 धावा राहिल्यात धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाला आहे स्वतः कर्णधार राहुल मुजावर. त्याच्या हातामध्ये ही जादू जाणली जाते. लेग ब्रेक ऑफ ब्रेक टाकण्याची पद्धत त्याच्या इथं आहे. बघूया पुढील पहिला चेंडू. नक्की चेंडू पिच झाल्यानंतर आतमध्ये आला होता, परंतु पंचांचे हात जमिनीपासून समांतर. धावा मिळतील अवांतर स्वरूपात. नक्कीच धाव वाढते. धावसंख्या होती ती म्हणजे 1 बाद 8. 1 बाद 8 धावसंख्या. अगदी शरीरापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला. मात्र या ठिकाणी संजोग पहा काय गाळे की संध्याकाळचं सत्र आहे म्हणजे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं एक दमट वातावरण पाहायला मिळतोय. दमट वातावरणामध्ये मोठे फटके येतील की नाही हा देखील प्रश्नचिन्ह राहिला आहे. आणि खऱ्या अर्थाने तिसऱ्या पंचाने या ठिकाणी रेफर केला जातोय. अगदी या ठिकाणी जर पाहिलं ना तर एक क्रुशल मुवमेंट या ठिकाणी आले, कारण महत्त्वाचा हा मॅच आहे. तर या ठिकाणी हा चेंडू फेअर डिलिव्हरी आहे. योग्यरित्या चेंडू या ठिकाणी आहे, कारण फलंदाज सफल झाला होता म्हणजे खऱ्या अर्थाने ऑफ स्टॉपच्या बाहेर येऊन खेळ करत होता आणि हा चेंडू मात्र डॉट येतोय. 8 धावा. स्लोवर पद्धत चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू वाईड ईस्ट लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये येतोय दिमागदार. पडदे पाहायला मिळतात. आता मात्र या ठिकाणी पहिल्या षटकाचा विचार केला ना तर पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या. मात्र दुसरा षटक हाताळताना राहुल मुजावर संघ नाही घालाय. त्याचा चेंडू डॉट राहिला, मात्र दुसऱ्या चेंडूचे षटकार खेचलाय. नक्कीच त्याला कमबॅक करावं लागेल आणि त्याची ती शैली जाणली जाते. लेग ब्रेक ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू. नक्कीच आता ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू नक्कीच टाकला होता, परंतु फलंदाजानं कार्पेटच्या खेळून काढलाय. लॉंग ऑफच्या स्वरूपात धावसंख्या 1 वर वाढली. धावसंख्या होती ती म्हणजे 14. सुंदर कमबॅक केले राहुल यानं. असंच सुंदर गोलंदाजी राहुल यालाही करावी लागेल या सामन्यासाठी. बघूया पुढील चेंडू धनंजय याला. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू. बॅटची नरेश लागून यशरेखच्या हातात चेंडू निभावतोय. खेळपट्टी देखील या ठिकाणी आपण ज्यांनी बनवले त्याचं कौतुक करावं लागेल. काय खेळपट्टी बनवली, अगदी फलंदाजाला देखील पूरक आहे, गोलंदाजाला देखील पूरक आहे. जर तुम्ही अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी केलात तर श्रीकांत गुरव सरांचा देखील नक्कीच कौतुक करा. ओहो क्या बात, ग्लोरियस, शानदार जानदार असरदार या ठिकाणी फटका लगावला गेला. एक नजाकत फटक्यामध्ये एक सौंदर्य फटका पाहायला मिळतोय. चेंडू लेट कट केले, स्क्वेअर कटचा फटका. चेंडू वन बाउन्स सीमा
भरपूर उशीर झालाय, समोरच्या संघाला देखील त्या आव्हानाचा त्या ठिकाणी पाठलाग करायचा. पहा या ठिकाणी संजोग आपण जर पाहिलं ना, ज्या पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या, मात्र या दुसऱ्या षटकाचा विचार केला ना तब्बल 17 धावा सरसंघ सेनापतीने खर्च केल्या गेल्या. इथून कमबॅक करावा लागेल. चांगल्या गोलंदाजाला अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करावी लागणार आहे. नक्कीच. आता त्यासाठी गोलंदाजीसाठी सतीश पाटील याला पाचारण केले कर्णधार यानं. नक्कीच त्याच्या इथं 40+ असा अनुभव आहे. असं कित्येक सामने हा त्याच्या गोलंदाजीवर सामने जिंकवत असतो. याच मैदानावर तो आम्ही बघत आलोय, तो म्हणजे सतीश पाटील याला. नक्कीच मागील सामन्यातही सुंदर गोलंदाजी सतीश पाटील यांनी केली होती आपल्या संघासाठी. तीच गोलंदाजी या सामन्यासाठी करेल का? आता पॉवर प्लेचं फील्ड रिक्सेशन संपले असल्या कारणाने क्षेत्ररक्षण काही फेललेलं आहे. त्यासाठी आता तुषार याला नक्कीच सांभाळून खेळावं लागेल. बघूया पुढील चेंडू. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो म्हणजे सतीश पाटील. पंचांच्या डाव्या हाताकडून ओरपी चेंडू मिड विकेटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक, डिझर्व करतोय षटका. पहिल्या धावा यायला लागल्यात. या आक्रमक रूप धारण केलंय. लेटकट मारण्याचा प्रयत्न, शॉट थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण झालाय. मात्र आता आक्रमण व्हायला लागलेत. जे सुरुवात चांगली शांतपणे केली, अगदी डोक्यावरती भर ठेवून त्या ठिकाणी खेळ करू दे. मात्र दुसरं षटक जेव्हा हाताळलं कर्णधाराने, त्याच्यावरती हल्ला चढवायला सुरुवात झाली. तदनंतर सतीश पाटीलवरती देखील पहिल्या चेंडूवरती हल्ला आला. तदनंतर सिंगल कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय सतीशच्या गोलंदाजाचा. नक्कीच त्याचा अनुभव आहे. बघा पुढील चेंडू सतीशाचा. नक्कीच स्लोवर वन पद्धत चेंडू, नक्कीच निर्धाव चेंडूची घोषणा मैदानात होते. नक्कीच धनंजयाला बांधून ठेवलंय, कारण नक्कीच पिच झाल्यानंतर थोडा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला मैदानात. नक्कीच धनंजयाला संकटात टाकलं. बघा पुढील चेंडू सतीश याचा. धनंजयाला मोठा फटका खेळण्याचा नाद. आता कव्हर रित्यात फिल्डर सज्ज आहे. सामित फील्ड करेल तोपर्यंत सुंदर रनिंग विकेट मैदानात पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 निबर वाढली. धावसंख्या होती ती म्हणजे संघाची 33 धावा धपडते पाहायला मिळत आहेत. सतीश पाटीलवरती पहिल्या चेंडूत हल्ला झाल्यानंतर मात्र या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला. बऱ्याच वर्षाची आपल्या अनुभवाची शिदोरी त्याच्याकडे आहे आणि तोच अनुभव या ठिकाणी आपला दाखवताना पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने आपण सातत्याने या ठिकाणी जो क्लास ऑफ द परमनंट म्हणजे सातत्याने आपला जो खेळ आहे तो टिकवण्याचा प्रयत्न नक्की सतीशच्या माध्यमातून या ठिकाणी राहिला आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच आपण पाहतोय. हो, या ठिकाणी काय घडलंय पहा. शॉर्ट पॉइंट मध्ये झेल होतं, हातामधून चेंडू निसटला गेला. खऱ्या अर्थाने पकडो कॅच ही तो मॅच, मात्र या ठिकाणी झेल सुटला गेला. हा झेल खूप महत्वाचा असणार आहे येणाऱ्या या मॅच मध्ये. नक्कीच प्रत्येक संधीचं सोनं करावं लागतं, तसंच या क्षेत्रकाराला प्रत्येक. बघूया पुढील चेंडू सतीश याचं. फलंदाज नक्कीच दाचिकडे राहून खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होता, परंतु पंचांचे हात जमिनीपासून समांतर. धावा मिळतील अवांतर स्वरूपात. धावसंख्या नक्कीच 1 निबर वाढते. धावसंख्या होती ती म्हणजे 35. बघूया पुढील चेंडू सतीश याचा. स्लोवर वन पद्धत चेंडू नक्कीच मिड विकेट स्वरूपात खेळून काढलाय. सुंदर क्षेत्ररक्षण कर्णधार राहुल मुजावरच्या स्वरूपात पाहायला मिळाली. धावसंख्या 1 निबर वाढते. तिसऱ्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 36 धावा धपाळकडे पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ संपलाय. ज्या 36 धावा पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने या षटकामध्ये कमबॅक केलंय. जरी पहिल्या चेंडूवरती षटकार आला तरी देखील फक्त 12 धावा खर्च केल्या गेल्या. आणि मागच्या मॅचमध्ये देखील या गोलंदाजाने 12 धावा खर्च केल्या होत्या. अगदी या ठिकाणी जर पाहिलं त्याच्यामध्ये त्यांनी 2 फलंदाजांना देखील बाद केलं होतं. चांगल्या दर्जाचा खेळ नक्की त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ संपला. 4थं षटक कोणत्या गोलंदाजाकडे असणार आहे, कोणता असा गोलंदाज आहे की या धावा मात्र रोखण्याचा प्रयत्न. राहुल मुजावर स्वतः पूर्ण कर्णधार त्याच्याकडे पुन्हा एकदा चेंडू सोपवले संघमालकाने. जे दुर्वेश गण यांनी पुरस्कृत संघ या ठिकाणी पाहतोय. तर एका बाजूला जर आपण पाहिलं युक्ता स्पोर्ट्स अक्षी संघ या ठिकाणी त्याच्या विरोधामध्ये धावा जमवत असताना
खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहिलं तर जे समालोचन कक्ष आहे त्याच्या देखील या ठिकाणी आपण पाहिलं खऱ्या अर्थाने या एके यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला कव्हरेज केला जातोय, त्यांचं देखील आम्ही एकेचं अधिक स्वागत करतोय. मेन कॅमेऱ्याच्या भूमिकेमध्ये आपण पाहिला परेशजी पालकर आहे त्या ठिकाणी. चेंडू मात्र सीमा पार गेलाय, चौकार. चौकार आल्यानंतर या ठिकाणी 40 धावा धावपाळकावरती. कमबॅक करणार का गोलंदाज सरसेनापती या मॅच मध्ये? नक्कीच करावं लागेल आपल्या संघासाठी. नक्कीच लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू नक्कीच संकटात टाकलं. वाईटचं फलंदाजी संघाकडून वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय, पंचांना अपील केले. तर या ठिकाणी पहा गोलंदाज कौतुक करायला लागेल. कधी ऑफ ब्रेक, कधी लेग ब्रेक, एखादा गुगली चेंडू देखील त्याचा पाहायला मिळतोय. म्हणजे अगदी जर पाहिलं ना प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या धाटणीचा आपल्या खऱ्या अर्थाने भात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाचा. नक्कीच त्याच्या इथे अनुभवी सुद्धा आहे व त्याच्या इथे क्षमताही आहे दोन्हीकडे चेंडू फिरवण्याची. तर फेअर डिलिव्हरी, चेंडू मात्र योग्यरित्या आपण पाहतोय हाताळला गेला. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पद्धत चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी सुईमधून धागा काढावा ना असा या ठिकाणी चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर आलाय, चौकार. टाकला गेला कारण फलंदाज देखील अगदी सपळून मारण्याचा प्रयत्न करतोय. त्या फलंदाजापासून थोडंसं वाचण्याचा प्रयत्न देखील गोलंदाज राहिलाय. मात्र हा चेंडू वाईटचा आलाय. धावसंख्या 1ने पुढे सरसले. 45 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेट कट करण्याचा प्रयत्न झाला, बॅटची या ठिकाणी एज देखील लागला होता, मात्र कमबॅक केलं या गोलंदाजानं. कमबॅक नक्कीच केले, परंतु तेवढ्यात रनही रोखता येत नाहीत त्यांना, परंतु रनही रोखावे लागतील. एकात दोन चेंडू डॉट गेल्याने काही होणार नाही, कारण मैदानात स्वतः कप्तान धनंजय आणि त्याच्या साथीला तुषारही आहे. म्हणजे दोन्ही फलंदाज आक्रमकरित्या खेळत आहेत. बघा पुढील चेंडू रावल्याचा नक्कीच ऑब्रेक पद्धत चेंडू कव्हररित्या खेळून काढलाय, कार्पेटरित्या खेळून काढलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु सुंदर रनिंग द विकेट. मैदानात सुद्धाही धावसंख्या 2 वर वाढली. धावसंख्या होती ती म्हणजे 47. 47 ही धावसंख्या. या चेंडूवरती 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू असणार आहे, 4थ्या षटकातील. हो, या ठिकाणी पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र बोटं फिरवले गेले होते. चेंडू थोडासा कट झाला आणि डॉट चेंडूची सांगता झाली. 4 षटकांचा मात्र या ठिकाणी खेळ संपलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर मात्र 47. 47 धावा धावपाळकडे पाहायला मिळत आहेत. म्हणजे अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. या 6 चेंडूमध्ये किती धावा जमा करणार, किती धावा रोखल्या जाणार, कारण त्याच धावा आपल्याला उत्तरार्धामध्ये धावांचा पाठलाग करायचा आहे. कारण संध्याकाळचं सत्र म्हटलं तर जो या विकेट खेळपट्टीवरती जो खऱ्या अर्थानं मावशिक ड्यू म्हणजे खऱ्या अर्थानं पाहिलं ना या ठिकाणी जर दमट वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हणजे मोठे फटके खऱ्या अर्थाने येताना दम मारावा लागणार आहे प्रत्येक फलंदाजाला. नक्कीच, कारण तो राहुलकडे नक्कीच ती कॅपॅसिटी आहे, कारण त्याचे मिस शॉटही बाहेर जातात. हे सर्वांना धनंजयला सुद्धाही माहीत आहेत. त्यासाठी त्यांना नक्कीच जास्तीत जास्त जितका टार्गेट सेट करता येईल तो करण्याचा प्रयत्न धनंजय करेल. शेवट स्लॉग ओव्हर घेऊन येतोय तो म्हणजे गोलंदाज सामित कासूकर. पंचांच्या उजव्या हाताकडून राऊंड द विकेटसाठी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय धनंजय. याला नक्कीच शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक जाणलं जातं. तो भार राहुल मुजावरनी सोपवलाय, तो म्हणजे सामित कासूकर याच्यावर. नक्कीच त्याच्यावर जबाबदारी सोपवले, परंतु त्या जिम्मेदारीवर खरा ठरतोय का पाहूया. बघूया पंचांच्या उजव्या हाताकडून
नक्कीच हातातनं चेंडू निसटलाय. पंच डेड बॉलची घोषणा मैदानात. नक्कीच हा मृत चेंडू घोषित केला जातोय. गोलंदाजावरती देखील दबाव आहे, फलंदाजावरती देखील दबाव आहे. धावा मोठ्या जमा करायच्या आहेत. चांगला मोठा फटका याठी एक्झिक्यूट केलाय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेला परत असताना मात्र या ठिकाणी पहा एक धावसंख्येवरती समाधान मानलंय. धावसंख्या एकने पुढे सरकत असताना आपण जर पाहिलं 48 धावा धापाळकरते पाहायला मिळत आहेत. 48 धावा आतापर्यंत आपण धापाळकरते पाहिला. जो गोलंदाजी मार्कवर आपण सामित कासूकरला आपण या ठिकाणी पाहतोय. जर्सी नंबर 7 परिधान केलंय. मात्र डेथवर स्पेशलमध्ये त्याला पाचारण केलंय. या ठिकाणी धावा त्याला रोखायच्या आहेत. डेथवर स्पेशलमध्ये त्याच्याकडे पाहिलं जातोय. मात्र त्या धावा रोखल्या जाणार का? परंतु त्याची ती क्षमता आहे ऑब्रेक पद्धतीची गोलंदाजी करण्यासाठी, तो मानला जातो. तीच पद्धतीची गोलंदाजी मैदानात पाहायला मिळते. धावची स्वरूपात आपलं ते म्हणजे तुषार यानं धावची स्वरूपात तुषार बाद झालाय. नक्की त्या ठिकाणी तुषारला बाद केलंय. अगदी पहिला फ्लायटेड चेंडू होता. तर मी विनंती करतोय फलंदाजी करणारा संघ युक्ता स्पोर्ट्स अक्षय आपला अतिरिक्त पुढचा खेळाडू देखील आपण या ठिकाणी घेऊन यायचं, कारण आपण जर पाहिलं ना तर आपल्याकडे वेळ फार कमी पडतोय. लेग अंपायरच्या पाठीमागे पाठवायचा आहे युक्ता. धनंजय एक फलंदाज आपण एक्स्ट्रा मागवायचा आहे मैदानात. तो कोण असेल तर तू मागवायचा आहे. लगेच पाठवा, कारण खूप वेळ होतोय. कारण जवळजवळ आता 6:30 वाजलेले आहेत. सो कोऑपरेट करायला अशी आम्ही अपेक्षा करतो. थँक्यू. कारण आपण पाहिला सकाळी जर आपण लवकर वेळेवरती आलं असतं तर आपल्याला अगदी आरामात खेळ करता आला असतं. स्विच हिटचा प्रयत्न झालाय. सक्सेसफुल पॉवरफुल होतोय. चेंडू सीमा पार आलाय. संघर्षाचा त्याच पद्धतीचा फटका खेळायचा आहे आणि तोच नक्कीच आपण यशस्वी देखील होताना पाहायला मिळालंय. सुंदर गोलंदाजी, सुंदर कमबॅक केले. षटकार नंतर ब्लॉकवर पडिता चेंडू आणि तितकेच रित्या सुंदर फेकी केली होती, परंतु यष्टीरेषेला गॅदर करता आला नाही चेंडू. सुंदर गोलंदाजी, सुंदर कमबॅक केलं होतं, परंतु यष्टीरक्षकाला गॅदर करता आला नाही. तितकी सुंदर फिल्डिंग ही ऋषभ जयगडकरच्या मार्फत पाहायला मिळेल, परंतु 2 धावा रोखता आल्या नाही. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. मात्र या ठिकाणी जर अचूक फेकी केली तर कदाचित फलंदाज बाद झाला होता. मात्र हा खऱ्या अर्थाने फुलटॉस पदा चेंडू होता. अगदी डीप स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर भिरकावून दिला. मोठा टोला लगावला गेला. फटक्यामध्ये होतं वजन. धावा तब्बल अर्धा डझन. सन्माननीय अलिबाग तालुक्यातील लेजेंडरी क्रिकेटर ऋषिकेश साखरकर ऋषीदादा इथे आलेले आहेत. त्यांना मी सन्मानपूर्वक विनंती करतोय या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन तुम्ही स्थानपन्न व्हायचंय. ऋषिकेश साखरकर दादा, विनंती असेल मुख्य मंचावर स्थानपन्न व्हायचं आहे. त्यानंतर साखरकर बंधू बरेचसे दिसत आहेत, त्यांना सर्वांना मी विनंती करतोय की दादा या प्लीज मुख्य मंचावर स्थानपन्न व्हायचं आहे. तुमचं या स्पर्धेमध्ये मी सहर्ष स्वागत करते. ऋषीदादा या सर्वांनी या आणि या मुख्य मंचावर तुमचं आसनस्थ व्हायचं आणि तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. चला, पहिल्या सत्राची समाप्ती झालेली आहे. पहिल्या सत्राची समाप्तीनंतर धावा आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्डवर 62 धावा. जिंकण्यासाठी 63 धावांचं आव्हान असणार आहे. साखरकर बंधू इथे आलेले आहेत आणि त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच.
अगदी आम्ही थोड्या वेळासाठी डीजेला थांबवतोय. उलेशी नाकवा, सॉरी फॉर दॅट. पण फक्त त्या आपल्या संघाला म्हणजे जे फलंदाजी करणार. ओके, थँक्यू सो मच युक्ता स्पोर्ट्स, थँक्यू. येस, व्हॉट यू डीजे मास्टर. कीच सोमवती ग्रुप तर्फे पाहायला मिळेल. याच मैदानात ही संधी आणि हा प्लॅटफॉर्म उलेशजी नाकवा यांच्या मार्गदर्शनातून पाहायला मिळेल. प्रत्येक खेळाडूला मोठा प्लॅटफॉर्म खेळण्याची संधी निर्माण केले ते म्हणजे आमचे गावातले उद्योजक उलेशजी नाकवा, सोमवती ग्रुप यांच्या मार्फत हा मोठा प्लॅटफॉर्म बघायला मिळेल. धन्यवाद. मी पुन्हा एकदा विनंती करतोय, फलंदाजी करणारे फलंदाज अजून एक एक्स्ट्रा फलंदाज मैदानामध्ये पाठवायचंय प्लीज. राहुल प्लीज कोऑपरेट कराल. जास्त टीम मीटिंग घेऊ नका. मंचावर आलेल्या अतिथींचं स्वागत करायचं आहे. त्यामुळे मी विनंती करतो सर्वांना, आमच्या या सर्व कमिटीला, की मुख्य अतिथींना इथे बसण्याची विनंती केलेली आहे. प्रथमतः आपल्या अलिबाग तालुक्याचं नाव साता समुद्रापार नेण्याचं काम ज्यांनी क्रिकेटच्या माध्यमातून केलेलं आहे, अगदी रायगड पोलीस दलात ते कार्यरत आहेत. प्रशिक्षक, अगदी कोचिंग म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, अगदी कोच म्हणून असे ऋषीदादा इथे आलेले आहेत. मी जनार्दन नाखवा यांना विनंती करतोय, त्यांचे यथोचित राजेश नाखवा यांना विनंती करतोय की त्यांचं स्वागत करायचं आहे. आज राजेश नाखवा यांच्या माध्यमातून सुद्धा अगदी सुंदर खेळ पाहायला मिळाला आणि एका खेळाडूचा सन्मान एका खेळाडूच्या माध्यमातून होते. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. ऋषी दादा, थँक्यू सो मच. मान्यवरांचं स्वागत होत आहे. त्यानंतर सर्वांचं स्वागत इथे होणार आहे. चला दत्ता नाखवा, तुम्ही सुद्धा जायचंय. ओके, जनार्दन नाखवा यांना मी विनंती करतो की लगेचच पुढच्या पाहुण्यांचं स्वागत करायचंय. नाव सांग. कपिल दादा, कृष्णा सरांचं स्वागत होणार आहे इथे. मॅच चालू करायचं आहे. पंच खेळाला सुरुवात. बघा, पहिला चेंडू रोहित याने नक्कीच लॉफ्टेड फटका खेळून काढला. मिड विकेट स्वरूपात चेंडू ट्रॅव्हलिंग करते. वन बाउन्स चौकार. नक्कीच आपल्या संघाचं चेक. थोडंसं कॉम्बॉक्स थोडंसं थांबवतोय. त्यानंतर ऋषी दादा इथे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत होणार आहे. जनार्दन नाखवा यांना विनंती करतो. यस लगेच या. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे ऋषी दादाचं. त्यानंतर ओके, केदार सरांचं सुद्धा स्वागत इथे होणार आहे. उलेशी नाखवा यांच्या हस्ते स्वागत होणार आहे आणि मॅच चालू राहणार आहे याची नोंद घ्यायची आहे. विनंती असेल, मी ऋषी दादाला विनंती करतोय की फक्त आमच्या या अक्षी साखर मधील खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी 2 शब्द तुम्ही ठिकाणी गाईड करायचा आहे. जय मल्हार. साखर अक्षी प्रीमियर लीग ही अत्यंत दिमागदार प्रमाणे चालू आहे आणि ग्राउंड हे 1 नंबर तयार केलेले आहे. असा ग्राउंड जर आमच्या थळगावला भेटला असतं तर आम्ही पण चांगल्या स्पर्धावर ठेवल्या असत्या. थँक्यू सो मच ऋषी दादा. एक जरूर तुम्ही इच्छा व्यक्त केलीत की आमच्या थळगावामध्ये जर ग्राउंड अशा पद्धतीचा असतं तर मोठ्या स्पर्धा आम्ही ठेवल्या असत्या. वोट पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये सरोज तांडेल आमच्यासोबत जॉईन झालाय, जो की युवा समालोचक आपल्या सोबत आहे. जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 63. यावरचा फटका बघा, पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट झाले. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव आलेली आहे. धावसंख्येमध्ये बदल झालाय. धावसंख्या झालेली आहे ती 5 धावसंख्या स्कोर कार्डवर. बघा, पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर धनंजयने विकेट घेतली, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर सिंगल. आता आपण पाहतोय शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. धनंजय गोलंदाजी मार्कवर आहे. यावरचा बॉल स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय. यावरचा बॉल बघा, पडल्यानंतर आतमध्ये आला, काटा बदलणारा होता. पहिला बाटला लागला, नंतर पाडला लागला. अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळालं. बॅट अँड पाड पाहायला मिळालं आणि निर्धाव चेंडू, डॉट चेंडूला फार महत्व आहे. संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळ आणि रात्रीमध्ये थोडा वेळेचा अवधी आहे आणि ही मॅच सुद्धा संपायला थोडाच अवधी बाकी आहे. शेवटचा बॉल घेणं बाकी आहे. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाहीये. यावरचा धनंजयचा बॉल खराब बॉल आणि तो बॉल नो बॉल. बोल. ऑल नो इज इक्वल टू फ्रीट, म्हणजे प्रत्येक नो चेंडूंवर फ्रीट ही मानला जातो. म्हणजे आता नक्कीच मोठा फटका खेळण्यासाठी सज्ज असेल तो म्हणजे रोहित फालके.
बघूया पुढील चेंडू धनंजय याचा, रोहित याला फ्री हिटला, नक्कीच यशस्वी फटका ठरलाय. त्यांच्याच पॅन्डल मध्ये षटकार मारून नक्कीच ओनरला खुश केलंय. नक्कीच ओनरला सांगितलंय मी आणि राहुल मैदानात आहे, तोपर्यंत काही चिंता करायची गरज नाही. थँक्यू सो मच. बघा पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा झालेल्या आहेत. जरूर जरूर ज्या ठिकाणी रोहित फाळकेने जो षटकार लगावला, आपल्या स्पॉन्सरला, आपल्या संघनायकाला जरूर एक सांगितलंय, इशारा दिलाय, पंकज नाकवा, पंकज नाकवा मुख्य मंचावर यायचं आहे. 12 धावा झालेल्या आहेत. किती आवश्यक आहेत धावा त्या सांगायच्या आहेत. 12 मध्ये आता 24 बॉल मध्ये 51 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉल्स 51 रन्स नीड टू विन. नक्कीच राहुल याला येणारे 24 चेंडू क्रीजवर राहण्यासाठी सज्ज राहावं लागेल, कारण 24 बॉल आणि 51 धावांची गरज आहे. तिथं त्याला स्वतःची पारी पुढे न्यावी लागेल, आपल्या संघाला पुढे न्यावं लागेल. बघूया गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो म्हणजे जालिंदर गण. सन्माननीय सुनील बुरांडे यांना विनंती करतोय की मुख्य मंचावर यायचं आहे. यावेळचा जालिंदरचा बॉल बॅक टू द बॉलर खेळलाय. इथे मात्र फलंदाज राहुल मुंजावर ते मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. सुनील बुरांडे प्लीज लगेचच मुख्य मंचावर यायचं आहे. सुनील बुरांडे, यावरचा बॉल जालिंदर गण कशा पद्धतीने खेळेल. 63 धावांचं टार्गेट आहे. राईट हँड ओव्हरची विकेटनी यावरचा बॉल राहुलच्या पाठमधून इथे मात्र मोठा फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय षटकार, सिक्सर. पाहायला मिळतोय. नक्कीच अशीच फलंदाजी त्याला करावी लागेल, कारण त्याची ती काबिलियत आहे. जितका समोरचा संघ प्रतिबंध जितका जास्त त्याला संघर्ष देईल तितका तो संघर्षाने खेळत असतो. जालिंदर याला नक्कीच मोठा फटका खेळलाय. बघूया पुढील चेंडू याचा, राऊंड ऑफ चेंडू पाहायला मिळाला, मिड विकेट स्वरूपात खेळून काढला. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. सन्माननीय श्यामगण, मुकेशजी बामजी यांना सर्वांना मी विनंती करतोय, सुनीलजी बुरांडे या सर्वांना मी विनंती करतोय की मुख्य मंचावर यायचं आहे. प्लीज प्लीज कोऑपरेट करा. पण इथे मैदानामध्ये आपण पाहतोय राहुलच्या पाठमधून धावा यायला लागलेल्या आहेत. प्रफुल्ल बांदकर यांना सुद्धा मी विनंती करतोय की मुख्य मंचावर यायचं आहे. बघा मैदानामध्ये गण वॉटर स्पोर्ट्स संघ चांगल्या पद्धतीने धावा लुटण्याचा प्रयत्न करतात. आतापर्यंत 22 धावा संख्या स्कोर कार्डवर आहे, जिथे 63 धावांचं आव्हान होतं. पहिल्या या आपण जर विचार केला तर आता इक्वेशन असणार आहे 21 बॉल 41 धावा. जालिंदर दुसऱ्या ओव्हर मध्ये यावेळचा फटका लाजवाब आहे. फ्लॅट अँड फ्युरियस 6 बाय राहुल मुंजावर. करतोय मुख्य मंचावर यायचंय. सर्व अतिथींची मी नावं घेतोय, त्यांना मी प्लीज लवकरात लवकर याल अशी मी अपेक्षा करतोय आणि विनंती सुद्धा करतोय. बघा षटकार आलाय राहुल मुंजावर स्वतःच्या रंगामध्ये पाहायला मिळत आहे. जसा होळीचा रंग आपण तसं पाहायला मिळतात ना की वेगवेगळ्या रंगामध्ये आपण त्या ठिकाणी अगदी रंगलेलो असतो, तशा पद्धतीने राहुलची फलंदाजी पाहायला मिळत आहे. 28 धावा संख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळचा हा चेंडू थांबले, सोडले आणि पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धावसंख्येत 1 वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 29. सरोज, ज्या पद्धतीने आपण या दुसऱ्या ओव्हरचा विचार करतोय, या ओव्हरमध्ये अक्षरशः धावा लुटून काढल्या जात आहेत, शोधल्या जात आहेत आणि तो शोध सफल होताना पाहायला मिळत आहे गण वॉटर स्पोर्ट्सचा. कारण राहुलला माहिती आहे, कारण 2 गोलंदाजी करतोय, 2 ओव्हरी टाकल्या होत्या मागील सामन्यात, तो म्हणजे जालिंदर. त्याच्यावर आपण हल्लाबोल केला तर त्याच्यावर नक्कीच मानसिक दबाव येईल. अशा रीतीने त्यांनी ताबडतोब बल्लेबाजी त्याच्या मार्गदर्शनात पाहायला मिळाली. सन्माननीय तुलसीदास सरांना विनंती करतोय, त्यानंतर सुनीलजी बुरांडे असेल, सन्माननीय वासुदेव नाखवा असतील, सुनील अण्णा असतील, त्यानंतर सुनील बुरांडे असतील, भगवान नाखवा यांना सर्वांना मी विनंती करते लगेचच आपल्या मुख्य मंचावर यायचं. मुकेश बामजी या सर्वांना मी विनंती करते मुख्य मंचावर यायचं आहे. यावरचा बघा खोलवर टप्प्याचा बॉल, बॅक टू द बॉलर, डाईव्ह मारून चेंडू अडवलाय जालिंदर याने. कौतुक करावं लागेल फिटनेसचा. या ठिकाणी अतिशय योग्य नमुना त्याने दाखवलाय की माझ्याकडे फिटनेस सुद्धा आहे, माझ्याकडे ती काबिलियत आहे. सर्व मान्यवर इथे येत आहेत, त्यांचा सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, त्यांना थँक्यू सुद्धा बोलतोय. तुलसीदास चौलकर यांना सुद्धा मी विनंती करतोय की लगेचच मैदानामध्ये यायचं आहे, आपल्या या मुख्य मंचावर यायचं आहे. मुकेश बामजी
मुकेशजी बामजी तुम्हाला सुद्धा विनंती आहे, लगेचच मुख्य मंचावर यायचं आहे. पहिल्या 2 षटकांची शुभम समाप्ती झालेली आहे. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा. वेल बिगिन इज हाफ डन. अर्ध काम सोपं करा जेव्हा तुमची चांगली सुरुवात होते. सोपं कधी होतं? जेव्हा तुम्ही प्रयत्न करता, मोठे फुट स्ट्रोक मारता. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवर पॅक फलंदाजी पाहायला मिळालेली आहे, जिथे आपण जर विचार केला ना तर पहिल्या ओव्हरमध्ये विकेट प्राप्त झाली होती, परंतु तदनंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीने राहुलने आणि रोहितने जी फलंदाजी केले ना, तिथे मात्र गन वॉटर स्पोर्ट्स संघासाठी ही मॅच आणि ती मॅच त्यांनी घेऊन गेलेली, आपल्या अंगावर घेतलेली आहे. जी जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ती आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि ती आतापर्यंत योग्य रीतीने सफल कामगिरी त्यांची पाहायला मिळते. तिसऱ्या ओव्हरमध्ये, महत्वाच्या ओव्हरमध्ये, इनिंगच्या मध्यावरची ओव्हर आहे, जर्सी नंबर 21 तुषार गोलंदाजी मार्कवर. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला तोच गोलंदाज आता गोलंदाजीसाठी 5 रन केले, परंतु त्याच्यावर हल्ला बॉल केलाय. सीमा रेषा बाहर षटकार. डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और मेरा षटकार देख, असा त्याच्यावर ताबडतोब जवाब दिलाय, तो म्हणजे रोहित फाल्के यानं. कम ऑन डीजे. काऊ कॉर्नर रिजनच्या वरून उभो पिच पद्धतीचा बॉल अगदी फ्रंट फुटला येऊन ज्या पद्धतीने बॉडी बॅलन्स पाहायला मिळाली, एक्झिक्युशन ऑफ बॅट अँड बॉल, कनेक्शन ऑफ बॅट अँड बॉल खूप चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं. षटकार आलाय. धावसंख्येमध्ये मोठा बदल. तुषारच्या पुढच्या बॉलवर, लोअर फुल टॉस बॉलवर मिड विकेट रिजन मध्ये चेंडू खेळून काढलाय. अलॉंग द कार्पेट, जमिनीवर लोळत चाटत पुसत या ठिकाणी हा चेंडू गेलाय. सिंगल आलेली आहे. हे सुद्धा क्रिकेटमध्ये आवश्यक आहे. षटकार आल्यानंतर एखादा मोठा फटका मारल्यानंतर सिंगल घेणं सुद्धा हे सुद्धा कौशल्य आहे. ऋषीदादा साखरकर आमच्या सोबत आहे मुख्य मंचावर, तो सुद्धा या मॅचचा आस्वाद घेतोय. इक्वेशन तुमच्या समोर काय असेल? 16 मध्ये 27. टोटल स्कोर झालाय 36 धावा. तुषार गोलंदाजी मार्कवर राईट हँड ओव्हर दी विकेटने आडवा बॅटने कव्हर्स मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करतात. चेंडू खाली आलेत, जोपर्यंत चेंडू अडवतील. एका धावेचा प्रयत्न घेतला होता, दुसरे धावे सुद्धा पाहता पाहता पूर्ण झालेली आहे. यालाच म्हणतात तुमची फिटनेस आणि ही फिटनेस टेस्ट केली जाते. बघा, जी आपण म्हणतो ना की इंडियन क्रिकेटमध्ये जेव्हा एन्जॉर्ड झाल्यानंतर एक टेस्ट केली जाते, जी फिटनेस टेस्ट पास करायला लागते, त्या अशा टेस्ट असतात. उड्या मारा, इतक्या सेकंदामध्ये तिथपर्यंत पोहोचा, तुम्ही एवढ्या डिप्स मारू शकता का, एवढा व्यायाम तुम्ही करू शकता का, बॉडीला स्ट्रेच करू शकता का, अशा बऱ्याचशा टेस्ट घेतल्या जातात. कव्हर्समध्ये बॉल गेलाय, सिंगल आलेली आहे. धावसंख्येमध्ये बदल. राहुल याला नक्कीच आपल्याला क्रीजवर राहावं लागेल. आपल्या संघासाठी त्याला फलंदाजी करावी लागेल. त्याची तर ती मानसिकता आहे, नक्कीच त्याची तर जबाबदारी पार पाडावी लागेल. मुकेश बामजी, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचला असेल तर मुख्य स्टेजमध्ये तुम्हाला बोलावलं गेलंय. सन्माननीय यशवंत नाखवा आणि पांडुरंग पेरेकर यांना विनंती करतोय. मुकेशजी बामजी यांना सुद्धा मी विनंती करते. वासुदेव नाखवा यांना सुद्धा मी विनंती करतोय की लगेचच या आणि हा षटकार पाहता पाहता लगेच मैदानामध्ये आमच्या मुख्य मंचावर यायचा आहे. काय दिमागदार फटका रोहितच्या पाठमधून पाहायला मिळालाय. षटकार खोकून आणि जावई आलाय 90 टाकून आणि षटकार मारलाय घुटना टेकून. तो फलंदाज रोहित अक्षीचा बाहुबली जाणला जातो, तो म्हणजे मैदानात पुन्हा एकदा सज्ज होतोय. तुषारवर हल्ला बॉल करतोय. बघूया पुढील चेंडू तुषार याचा. ब्लॉकल परीचा चेंडू नक्कीच फॉलोथ्रो मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न नक्कीच होता. लॉंग ऑफ मध्ये अखिल फील्ड करेल चेंडूला, तोपर्यंत धावसंख्यात 1 निबर वाढलाय. धावसंख्या पोहोचती म्हणजे 46 धावसंख्यावर. 12 मध्ये 17ची आवश्यकता आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये पाणी घेऊन जा, लगेच घेऊन जा, धावत जा ना प्लीज. तुम्ही कोऑपरेट करायला आयोजकांना मी विनंती करतोय. ज्या आयोजकांना मी विनंती, ज्या मान्यवरांना मी विनंती केलेली आहे की मुख्य मंचावर यायचं आहे, त्यांनी पुनश्च एकदा यशवंत दादा असतील, त्यानंतर मुकेशजी बामजी असतील, त्यानंतर वासुदेव दादा असतील, या सर्वांना मी विनंती करतोय की लगेचच मुख्य मंचावर यायचं आहे. आणि ज्या पद्धतीने मान्यवर वेट करत आहेत त्या मान्यवरांचं या ठिकाणी त्यांना जास्त थांबायला लावू नका. पांडुरंग पेरेकर यांना सुद्धा मी विनंती करतोय की लगेच यायचं आहे. अगदी संध्याकाळ होत आलेली आहे, त्यामुळे ज्या पद्धतीने आपण विचार करतोय की 12 मध्ये 17ची आवश्यकता आहे, याच ओव्हरमध्ये मारल्या तर लगेचच आपल्याला या आजचा दिवस पूर्ण करता येईल. त्यामुळे
प्लीज कोऑपरेट कराल अशी आम्ही अपेक्षा करतोय. 12 मध्ये 17ची आवश्यकता. या धावा बनवल्या जाऊ शकतात, वाचवल्या जाऊ शकतात. या शंका कुशंका किंवा मनामध्ये असणारी ही मानसिक परिस्थिती कशा पद्धतीचं काय बोलते, परंतु पारडं जड आहे ते अर्थातच गण वॉटर स्पोर्ट्सचं. कारण काय फलंदाजी केलं त्याने, राहुलची असू द्या, रोहितची असू द्या, दोघांनी जी पार्टनरशिप केले त्यामुळे युक्ता स्पोर्ट अक्षी संघाला या मॅच मध्ये थोडंसं पिछाडीवर राहायला लागलेलं आहे. धनंजय गोलंदाजी मार्कवर आहे, निर्णायक ओव्हर आहे. काय घडेल या मॅच मध्ये? शॉर्ट पिच बॉल टाकलाय, त्याला पुल गेलाय, बॅकवर्ड स्कोअर लाईक सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. सुंदर फटकेबाजी मैदानात पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाजांकडून मोठमोठे फटके पाहायला मिळत आहेत. तसंच सुंदर फटकेबाजी या चेंडूवर स्क्वेअर लेगच्या वरून खेळला, तो चेंडू गेलाय सीमा रेषेच्या पार. षटकार. धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या पोस्थिती म्हणजे 52. 11 चेंडू 11 धावांची गरज. नक्कीच मैदानात हे समीकरण पाहायला मिळतोय. नक्कीच स्लोवर वन चेंडू, लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, परंतु पंचांचे हात समांतर. धावा मिळतील अवांतर, परंतु फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईडला रिव्ह्यू घेतलेला आहे फिल्डिंग टीमने की बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतला. इट्स अ क्लिअर रिव्ह्यू फॉर वाईड बॉल. व्हॉट विल बी हॅपन? टेक्निकल टीम आमची चेक केली जाते. काही गरज नव्हता मला असं वाटतंय रिव्ह्यू घेण्याची, कारण फलंदाज हल्लेच नव्हते, अक्षरशः स्टंप सोडून गेले नव्हते. त्यामुळे कदाचित पंचांनी वाईड बॉल आहे. फेअर डिलिव्हरी, सॉरी फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. यावेळचा बघा कट केलाय. गली क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल झालाय, सिंगल आलेली आहे. धाव संख्येमध्ये कोणताही 1 ने बदल झालाय. 9 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. या 3 चेंडूमध्ये 10 धावा बनवल्या जाऊ शकतात का सरोज? नक्कीच, परंतु त्या शैलीचा फलंदाज क्रीजवर सज्ज आहे आणि त्याच्या बॅटला बॉल लागताच चेंडू सीमारेषा पार नेण्याची ताकद ती त्याच्याकडे आहे. आणि आता तर तो वाऱ्याच्या दिशातच खेळत आहे. त्याच्या बॅटचा फ्लो इतका चांगला आहे ना की चेंडू मिडल झाला किंवा थोडा तरी मिस झाला तरी चेंडू बाहेर नेऊ शकतो. बघूया पुढील चेंडू, आणि नक्कीच मी बाहेर नेऊ शकलो बोललो होतो, परंतु त्यांनी सज्ज करून दाखवलंय. मी मैदानात आहे तोपर्यंत मी माझ्या संघाला कधीच अडचणीत देऊ शकत नाही, असं त्यांनी फटका मारलाय. षटकार आलाय. धावसंख्येमध्ये मोठा बदल झालाय. आता जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची नाममात्र शुभम 4 धावांची आवश्यकता आहे. 8 मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. तसं पाहिलं गेलं तर 8 मध्ये 4 म्हणजे प्रति चेंडू अर्धी धावेची आवश्यकता. बघा उद्या 10 वाजता सर्वांनी इथे हजर राहायचं आहे. 10 वाजता पहिला बॉल पडणार आहे. यावेळचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, शरीरापासून दूर ठेवलं. फलंदाज शफल झाले होते, त्या कारणास्तव अंपायरने सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ गुड बॉल. अकॉर्डिंग टू न्यू रूल वाईट बॉल नाहीये. त्यानंतर आपण पाहतोय धावसंख्येमध्ये बदल नाहीये. 7 मध्ये 4 ची आवश्यकता आहे. राहुल मुजावरचा स्ट्राईक एंडला आहे. सो राहुल मुजावर कशा पद्धतीने हा शेवटचा बॉल खेळेल हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. हा पडल्यानंतर आतमध्ये आला, सिंगल आलेली आहे. आता 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. सामना हा 1 साइडेड पाहायला मिळत असला तरीही कुठल्या संघाला कमी लेखाचं नसतं, परंतु या सध्याच्या काळात क्रिकेट, राजकारण आणि सरडा कधी रंग बदलू शकेल हे पाहायला मिळतं. ते म्हणजे या क्रिकेटमध्येही होतं. म्हणजे एक धाव मागील सामन्यातही कपिल दादाने सांगितलं होतं की 7 चेंडूत 1 धावही रोखली होती. अशा डिफेंड होऊ शकतात, परंतु तितकाच नामवंत फलंदाज मैदानात दिसतोय, तो म्हणजे राहुल. गोलंदाजीसाठी पाचारण केले धनंजय आणि सुजित. याला स्ट्राईकवर फलंदाज सज्ज आहे, तो म्हणजे राहुल. येणारे 6 चेंडू 3 धावांची गरज. ही क्वालिफाय संघ सुपर 8 मध्ये कोणला पोहोचवते ते पाहूया. नक्कीच कव्हरच्या दिशेत ढकलून चेंडू दिलाय. सुंदर रनिंग द विकेट मैदानात पाहायला मिळाली. धावसंख्या 2 वर वाढली. धावसंख्या होती ती म्हणजे 2. धावसंख्या झाली ती म्हणजे 62. येणारे 5 चेंडू 1 धावांची गरज. थँक्यू. सिंगल काढण्याचा प्रयत्न, वाईड बॉल आलाय. दोनही फलंदाजांसाठी 2,500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.
सन्माननीय श्यामगण यांच्याकडून जे 2 फलंदाज